फोटो चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया माझ्या अंतरी वसत असलेल्या सर्व शक्तींचे मूळपीठ असणाऱ्या ज्या देवी सरस्वतीला माऊली महावैष्णव ज्ञान चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात वंदन करतात त्या माझ्या अनाकलनीय अद्भुत अभिनव रूपास मी मनोभावे वंदन करते। खरंच मी जेव्हा माझ्याविषयी विचार करते ना तेव्हा मला असं वाटतं की ब्रह्मदेवाला विश्वाची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत पडलेलं हे सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे स्त्री जन्मवर किती वेगवेगळ्या शक्ती त्यानं माझ्याजवळ दिल्या आहेत। सर्वात मोठी ताकद मला प्राप्त झाली आहे ती नवनिर्मितीची आई होण्याची। आई या शब्दाचा अर्थ मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, जी आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते ती म्हणजे आई। मी कौशल्य झाले म्हणून प्रभू रामचंद्र इथे जन्माला आले। मी यशोदा झाले म्हणून भगवान श्रीकृष्ण इथे निवास करू शकले। प्रसूतीच्या असंख्य अनंत काळ सोसण्याचे सामर्थ्य माझ्या ठाई आहे म्हणून जगात आला याचे देही याचे डोळा देवदेवतांचे दर्शन होत आहे। ज्ञानोबा, तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, अण्णा हजारे अशा कितीतरी महामानवांचं दर्शन माझ्यामुळे जगाला घडलं। ते माऊलीपणाचं लेणं फक्त मला मिळालं कारण देणं हा माझा स्थायीभाव आहे। मी किती वेगवेगळ्या रूपात आजवर प्रगट झाले म्हणून सांगू। सत्ययुगामध्ये प्रभूची अर्धांगिनी जानकी म्हणून मी प्रगटले। त्या जन्मातली माझी कथा मी तुम्हाला सांगतेच थोडक्यात। माझ्या बाबांच्या घरी जे शूरधनुष्य होते ते शूरधनुष्य हलवायला देखील 40 माणसे लागत। एका ठिकाणाहून दुसरीकडे ते शूरधनुष्य घेऊन जायला देखील रथाला 14 घोडे जोडायला लागत। ते शूरधनुष्य लहानपणी मी घोडा म्हणून खेळायला लागायची। त्या जन्मातली अशी माझी शक्ती, अशी माझी कीर्ती, अशी माझी स्फूर्ती। अहो जो 10 तोंडांचा रावण माझ्या स्वयंवीराच्या वेळी ते शूरधनुष्य खाताडावर घेऊन पडला त्याच्या बापाला तरी मी वनवासात उचलले गेले असेल का? सत्ययुग संपलं। धन्यवाद। क्या बात है यार, जोरदार टाळ्या वाजू द्या तिच्यासाठी। हिला अनिल जावळकर यांच्या वतीनं 500 रुपयाची भेट आलेली आहे। जोरदार टाळ्या या छोटीसाठी।